लुक अराउंड के आज के एपिसोड में हम आपके लिए लाए हैं वर्सोवा में मनाए गए नारली पूर्णिमा त्योहार के कुछ अविस्मरणीय क्षण। कोली समाज द्वारा नारली पूर्णिमा बड़े ही हर्षोल्लास के साथ मनाया जाता है। जून काळ जो असतो त्याच्यामध्ये समुद्राला इतकी तुफानाची गर्दी आहे, हे असं तुफान येतं, समुद्र तो खवळलेला असतो, तो शांत होण्यासाठी आज जी वर्षानुवर्ष आमची जी परंपरा जी चाललेली आहे की जी परंपरेनुसार आम्ही दर्यासागराला सोन्याचा नारळ अर्पण करू, हे दर्यासागरा तू शांत हो, जेणेकरून लोकांना मासे मिळू दे आणि लोकांना भरभराटीचं वातावरण येऊ दे, याकरिता आम्ही देवाला आम्ही अर्पण करतो ना। आम्ही हे नारळ घेऊन येतो आणि दरवर्षी हे साजरा करतो। हा आमचा सर्वात मोठा सण असतो। ते आम्ही नारळ घेऊन दर्याची पूजा करतो की म्हणजे आम्हाला चांगली मासली द्या, आमचा धंदा चांगला हो। इस अवसर पर भाजपा विधायक डॉक्टर भारतीताई लवेकर समेत कई अन्य लोगों ने अपनी उपस्थिति जताई और पूजा में सहभागी हुए। इस दिन लोग समुद्र में नारियल चढ़ाते हैं। इस अवसर पर समुद्र किनारे रहने वाले मछुआरे अपनी सुरक्षा एवं कल्याण के लिए सागर देवता वरुण से प्रार्थना करते हैं और कहते हैं कि आने वाले वर्षों में हमें धन धान्य से भरा एवं खुशहाल रखें। कारण ह्या कोविड काळामध्ये इतक्या लोकांना ग्रासलं गेलेलं आहे की 2 वर्ष या कोविड काळामध्ये लोकांची उपासमारीची वेळ आलेली आहे, कोळी लोकांची। तर लोकांना कसं भरमसाठ अजिबात मावळं मिळत नाही, पण एक आम्ही सागर देवताला आम्ही प्रार्थना करू इच्छितो, हे सागर देवता आम्हाला निदान काहीतरी मिळू दे, निदान लोकांना उपाशी ठेवू नको, कारण जे झालेलं आहे ते आता विसरून जा आणि लोकांना भरभराटीचं ठेवते। इस अवसर पर कोली समाज ने विश्व से कोरोना की समाप्ति की प्रार्थना की। त्रास दिलेला आहे तो म्हणजे कोरोना। यो जो कोरोनाचा राक्षस आहे, देवा तुझ्या कृपेशी तो आता निघून जाऊ दे, कारण सगळ्यांचे धंद्यावर त्याचा प्रॉब्लेम झालेला आहे आणि आमचे जे सगळे लोक आहेत सगळ्यांचं जीवन म्हणजे त्यांनी अटकून ठेवलेलं आहे। तर देवा तुझ्या चरणी हीच प्रार्थना आहे की तुझी जी हवा आहे, जी निसर्ग आहे, त्यांनी हे सौंदर्य असंच पुढे अजून सौंदर्य द्विगुणित होऊ दे आणि त्याचा कृपा सर्व कोळी बांधवांना लागू दे, सर्व देशाला लागू दे, हे बोलून आम्ही देवा तुझे हे जे सोन्याचं मानपण आहे तुला अर्पण करतो। बोला सदानंदाचा, आई माऊलीचा, हर हर। साथ ही उन्होंने लोगों से प्रकृति को होने वाली हानि हेतु प्लास्टिक का उपयोग न करने का निवेदन भी किया। रामदास कदम जेव्हा होते तेव्हा ते म्हणायचे का पॉलिथिन बंद। मला वाटतं मी 4 वर्षापूर्वी त्यांचं ऐकत होतो की पॉलिथिन बंद, पॉलिथिन बंद। परंतु सागराला बघा, जर आपण घरातून पॉलिथिन आपण कचऱ्याच्या डब्यात टाकतो, तो कचरा कुठे येतो, परत समुद्रात येतो आणि समुद्रामध्ये आल्यानंतर त्याचं परत विश्लेषण परत नाही। आता आमच्याकडे इथे समुद्र साफ करतात, पण वारंवार साफ करून त्याचं महत्त्व नाही। आपणच जर सागरामध्ये जर कचरा टाकला नाही, जर सरकारला माझी एक नम्रची विनंती आहे की त्याने पहिला प्लास्टिक बंदी करावी। जर त्याने प्लास्टिक बंदी केली तर मला तरी वाटतं त्याच्यापेक्षा चांगलं काही नाही। नारली पूर्णिमा त्योहार के साथ मछली पकड़ने का सीजन शुरू हो जाता है। ये त्योहार एक संकेत है कि अगला साल खुशी, सुख और समृद्धि से भरा रहे। अगर आपको हमारा ये वीडियो पसंद आया हो तो प्लीज लाइक, कमेंट, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन को दबाना नहीं भूलें। फिर जल्द ही मिलेंगे कुछ और जानकारी से भरे वीडियोस के साथ। तब तक के लिए सलाम, नमस्ते।